ओके, चलो स्टार्ट करते हैं. टुडे इट्स 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट पहिली तारीख आहे. ठीक आहे. तर आज आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते थोडक्यात आधी आपण बघून घेऊ. टुवर्ड्स अ न्यू नॉर्मल ऑन अनलॉक 3. जे कोविड-19 पॅन्डेमिकमुळे जो काही त्रास होतोय, सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये राहावं लागते, मग त्याचे जे फेजेस आहेत सेंटरने सांगितलेले अनलॉक 1, 2, 3 तशा टाईप मधलं आता जे पुढचं फेज आहे दॅट इज अनलॉक 3. मग त्याच्याशी रिलेटेड टुवर्ड्स अ न्यू नॉर्मल, नॉर्मल बनण्याकडे आपण चाललोय, मग त्याबद्दलचं एक एडिटोरियल आहे. खरंच आपण नॉर्मल कडे चाललोय किंवा काय त्याच्याशी रिलेटेड बोललेलं आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट वी हॅव टू डू, काय करायचं आपल्याला. फर्स्ट विल सॉल्व द क्लोज टेस्ट क्वेश्चन. आज आपण क्लोज टेस्टच्या फॉर्म मधले बघू. वी हॅव टू फिल द ब्लँक्स प्रॉपरली इन द गिवन टाइम. दॅट इज 30 सेकंड्स ओनली. पहिले आपल्याला 30 सेकंदाचा वेळ आहे. 30 सेकंदात आपल्याला काय करायचं आहे, जे पण दिलेलं जे काही क्लोज टेस्ट आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. देन विल डिस्कस द करेक्ट आन्सर अलॉंग विथ एक्सप्लेनेशन, आणि मग नंतर आपण एक्सप्लेनेशन सहित त्याचं उत्तर बघू आणि रिझल्टचे फीडबॅक घेऊ. ठीक आहे. जसं आपण अगोदर करत होतो सेम त्याच पद्धतीचं, थोडा चेंज केलाय. सो रेडी. हा, पहिलं बघा. विथ द वॅक्सिन नॉट येट इन साइट, इझियर चीपर टेस्टिंग कॅन हेल्प प्रोटेक्ट द वल्नरेबल. काय केलं जातंय, वॅक्सिन जे आहे ते अजून पण दृष्टिक्षेपात नाहीये. नॉट येट इन साइट. ठीक आहे. इझियर जे इझी असणार, चीपर स्वस्त असणार, टेस्टिंग कॅन हेल्प प्रोटेक्ट द वल्नरेबल. वल्नरेबल म्हणजेच वीक. आपण बघितलंय, हा बराच वेळ झालेला शब्द आहे. मग जसं आपण म्हणतोय समजा की अशी वॅक्सिन की जी इझियर असेल आणि चीपर असेल, अजून सुद्धा त्याची टेस्टिंग चीपर असेल किंवा इझियर असेल, जे की वीक सेक्शनला डील करू शकेल, असं अजूनही वॅक्सिन दृष्टिक्षेपात येत नाही. ठीक आहे. सो आता पुढचा क्लोज टेस्टचा क्वेश्चन आहे, तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. टाइम स्टार्ट्स नाऊ. टाइम एंड. हाँ बोलो, क्या आएगा आंसर. आंसर काय असेल सांगा, बोलो फास्ट. ए ए ए ए ए सगळ्यांचं म्हणणं आहे ए करेक्ट आन्सर आहे. Although the numbers are unrelenting, बघू, the center has announced further relaxation in the lockdown that began on March 25th. सेंटरने काही रिलॅक्सेशन सांगितलेले आहेत. कधीपासनं, जेव्हापासनं 25 मार्चला जे लॉकडाऊन लागलेलं होतं तेव्हापासनं, टू कॉम्बॅट म्हणजेच फाईट द कोविड-19 पॅन्डेमिक. 25 मार्चला जे काही कोविड-19 पॅन्डेमिकसाठी जे काही लॉकडाऊन लावण्यात आलं, मग त्या लॉकडाऊनशी रिलेटेड आपल्याला काय केलं जाते आता, लॉकडाऊन मध्ये जे तर त्याच्यामधून रिलॅक्सेशन दिलं जाते. मग ते रिलॅक्सेशन जे ते सेंटरने अनाऊन्स केलेले आहेत. द नंबर्स आर अनरिलेंटिंग. जे नंबर्स आहेत ते काय आहे अजून पण, अल्दो म्हणजेच काय, पुढचं जर वाचलं तर आपल्याला लक्षात येत आहे की पुढचा पार्ट जो आहे तो ऑपोजिट आहे, थोडंसं विरोधाभास ज्याला म्हणू शकतो आपण. मग त्यानुसार जर आपण बघितलं तर विरोधाभास आहे, म्हणून तिथं आपल्याला एकच ऑप्शन करेक्ट येईल, दॅट इज द अल्दो. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर इज ए. ए इज द करेक्ट आन्सर. द थर्ड फेज विल नाउ टेक इफेक्ट फ्रॉम ऑगस्ट 5. 5 ऑगस्ट पासून जो नवीन फेज चालू होणार आहे त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन दिलेले आहेत, जे की जरी लोकांची संख्या किंवा जे पॅन्डेमिक आहे त्याच्यातले जे काही नंबर्स आहेत ते जरी वाढत असले तरी सुद्धा काय केलं जाणार आहे, रिलॅक्सेशन जे आहेत ते देण्यात येणार आहे. लक्षात आलं सगळ्यांना. अल्दो का आलं, कळलं. चालायचं पुढे. सो द नेक्स्ट इज स्टार्ट. रेडी सगळे. हा, सेकंड. टाइम स्टार्ट्स नाउ.
answer is B, 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 C, B किंवा C. बर ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज बी. बी करेक्ट आन्सर आहे. वाय दिस इज सो? का बरं बी करेक्ट आन्सर असणार आहे? बघा, अमंग कंट्रीज, अमंगस्ट कधी वापरतो आपण? अस असेल तर आपण अमंगस्टचा यूज करतो, यूएस अस. ठीक आहे. इथे कंट्रीज आहे, भरपूर आहेत, म्हणून बिटवीन नाही येणार, बिटवीनच्या ऐवजी अमंग. ठीक आहे, चला. ऍट नियरली 17 लाख, 17 लाख पेशंट जे झालेले आहेत, इंडिया स्टूड थर्ड अमंग कंट्रीज विथ द हायएस्ट नंबर ऑफ केसेस. हायएस्ट नंबर ऑफ केसेसचं जर आपण कन्सिडर केली संख्या, तर त्या संख्येच्या तुलनेमध्ये बाकीच्या कंट्रीच्या सोबत आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. अ थर्ड ऑफ दीज केसेस आर करंटली ऍक्टिव्ह. त्यातल्याच आपण जर बघितल्या, अ थर्ड म्हणजेच 1/3 म्हणता येईल, त्यातल्याच आपण जर बघितल्या तर 17 लाखांमधल्या 1/3 ऑफ दीज केसेस आर करंटली ऍक्टिव्ह. त्यातल्या जवळपास काय 1/3 केसेस ज्या आहेत त्या सध्या ऍक्टिव्ह आहे. विथ ओव्हर 36,000 डेथ्स. त्यामधल्या 36,000 काय झाले? डेथ्स झालेले आहेत, मृत्यू झालेला आहे. इंडियाज केस फॅटिलिटी रेट ऑफ 2.16% इज रिलेटिव्हली लो. जर इंडियाचा आपण मॉर्टॅलिटी रेट, फॅटिलिटी म्हणजेच काय असतं? मॉर्टॅलिटी म्हणजेच मृत्यू दर जर आपण बघितला तर तो किती आहे? 2.16 एवढा जो आहे तो, त्या कम्पॅरेटिव्हली जर आपण बघितलं, रिलेटिव्हली म्हणजेच कंपॅरिझननी, तर ते काय आहे? सध्या तरी कमी आहे. द पॉसिबिलिटी ऑफ वायडर प्रिव्हॅलन्स, वायडर प्रिव्हॅलन्स, प्रिव्हॅलन्स म्हणजेच काय असतं? फॅक्ट कंडिशन्स. सो अशी पॉसिबिलिटी आहे की वायडर प्रिव्हॅलन्स, व्हॅलन्स म्हणजेच फॅक्ट, इंडिकेटेड इन सेरोलॉजी सर्वेज. मग आपण जर बघितलं समजा काय होतंय पुढच्या, द पॉसिबिलिटी ऑफ वायडर फॅक्ट, सी का नाही येणार? ठीक आहे, बघू आपण, सांगतो परत एकदा सांगतो हे, नंतर मग क्वेश्चन वरती परत डिस्कस करू. द पॉसिबिलिटी ऑफ प्रिव्हॅलन्स, प्रिव्हॅलन्स म्हणजेच काय? मग फॅक्ट. मग जी फॅक्ट आहे त्या फॅक्ट अशा इंडिकेट करतात की, काय इंडिकेट करतायत त्या फॅक्ट? सेरोलॉजी सर्वेज इन दिल्ली. सेरोलॉजी म्हणजेच काय असतं? इट इज द सायंटिफिक स्टडी, सायंटिफिक स्टडी असतो, और डायग्नोस्टिक एक्झामिनेशन. मग डायग्नोस्टिक एक्झामिनेशन असते, ज्या माध्यमातून काय केलं जातं? जर आपण बघितलं समजा की एखादा डिसीज आहे किंवा एखादी महामारी, पॅन्डेमिक जशी आहे, तर यामध्ये जो सर्वे केला जातो, तसा जर आपण बघितला की सेरोलॉजी सर्वेज इन दिल्ली अँड मुंबई सजेस्ट दॅट द डेथ रेट कुड बी इवन लोअर दॅन करंट एस्टिमेशन्स. जो डेथ रेट आहे सध्या जेवढा आहे त्यापेक्षाही तो काय असणार आहे? कमी असणार आहे. ठीक आहे. द पॉसिबिलिटी ऑफ वायडर प्रिव्हॅलन्स इंडिकेटेड इन सेरोलॉजी सर्वेज इन दिल्ली अँड मुंबई. दिल्ली आणि मुंबई मधला जो सेरोलॉजी सर्वे आहे, म्हणजेच काय? पॅन्डेमिकशी रिलेटेड जो सर्वे करण्यात आलेला आहे, डीप स्टडी करण्यात आलेला आहे, त्यानुसार असं सांगितलं जातंय की डेथ रेट हा अजून काय असणार आहे? कमी असणार आहे, सध्या जेवढा आहे त्यापेक्षाही कमी. आता बघू आपण अमंग आणि अमंगस्ट मध्ये काय फरक आहे. बघा, अमंग म्हणजेच काय? ज्या वेळेस मी वाक्याच्या सुरुवातीला वापरतोय, जर समजा अमंग म्हटलं, AMONG, आता जर एक असेल, दोनच जण असतील तर आपण बिटवीन वापरतो. 2 पेक्षा जास्त जण असतील तर आपण तिथे अमंग वापरतो. ठीक आहे. आणि जर 2 पेक्षा जास्त आहे, पण जर आपण त्याची सुरुवात म्हणजे जो सब्जेक्ट असणार आहे पुढचा, तो सब्जेक्ट जर प्लुरल फॉर्म प्लस AEIOU यांच्यापैकी एकाने म्हणजे वॉवेल्सने जर सुरू होत असेल, तर मग आपण अमंगस्ट जे आहे या शब्दाचा वापर करतो. हा, कंडिशनली काही कंडिशन मध्ये अमंगस्ट हा शब्द बाकीच्यांसोबत पण वापरला जाऊ शकतो, पण तिथे काय असतं? सब्जेक्ट जो आहे तो आपल्याशी रिलेटेड म्हणजे फर्स्ट पर्सन जो असतो त्याच्याशी रिलेटेड असला पाहिजे. ठीक आहे. सो म्हणून इथे अमंग जास्त करेक्ट असेल, नॉट अमंगस्ट. क्लिअर? चालायचं पुढे. चलो नेक्स्ट, तिसरा क्वेश्चन. लेट स्टार्ट. तिसरा क्वेश्चन स्टार्ट करूया. बघूया उत्तर काय.
बी 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 बी. व्हेरी गुड, सगळ्यांचं करेक्ट आहे. अलॉंग सोबत कधी पण कोण येत असतं? विथ. अलॉंग विथ, म्हणून करेक्ट आन्सर आहे बी. द डिसीज स्प्रेड हॅज बीन अनइव्हन विद इन द कंट्री. जर आपण कंट्री मधला बघितला, अनइव्हन जो डिसीज स्प्रेड आहे तो अनइव्हन आहे, म्हणजेच काय, सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही आहे. द रिस्पॉन्सेस ऑफ द स्टेट्स अँड सिटीज हॅव ऑल्सो रिमेन इनकन्सिस्टंट. फिक्स असं नाहीये, काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये, काही सिटीजमध्ये पेशंट बिलकुल नव्हते आणि तिथे आता अचानक भरपूर पेशंट्स निघाले. म्हणजे काय झालं, तो अनइव्हन आहे, कुणीही अंदाज लावता येईल असं नाहीये. ठीक आहे. ऑल्सो द रिस्पॉन्सेस ऑफ स्टेट्स अँड सिटीज हॅव ऑल्सो रिमेन इनकन्सिस्टंट. आणि ते सुद्धा काय, इनकन्सिस्टंट आहे. अलॉंग विथ द नंबर ऑफ केसेस ओव्हरवर्क. जसं की केसेस जर बघितले आपण तर ते काय झालेलं आहे, ओव्हरवर्क हेल्थ केअर प्रोफेशनल्स एक्सपिरियन्सिंग फटिग and the public showing impatience with the restrictions are also on the rise. मग जर आपण बघितलं की along with the number of cases, जसं की केसेस वाढत आहेत, त्यासोबतच हेल्थ केअर प्रोफेशनल जे आहे ते सुद्धा काय करतायत, भरपूर काम करतायत. आणि त्या भरपूर कामामुळे सुद्धा त्यांना काय होतंय, एक्सपिरियन्सिंग फटिग. फटिग म्हणजे ड्राउझीनेस, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, हेल्थचे विकनेस किंवा हेल्थ रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे खूप जास्त काम झाल्यानंतर जो थकवा येतो, टायर्डनेस, त्याला म्हणू शकतो आपण फटिग. ठीक आहे. सो हेल्थ केअर मध्ये खूप जास्तीचं काम केल्यामुळे त्यांना फटिग होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं, अँड द पब्लिक शोविंग इम्पेशन्स विथ द रेस्ट्रिक्शन्स आर ऑल्सो ऑन द राईज. लोकांमधला जो इम्पेशन्स आहे ते सुद्धा काय होत चाललेलं आहे, वाढतच चाललेलं आहे. ठीक आहे. सो इम्पेशन्स विथ रेस्ट्रिक्शन्स आर ऑल्सो ऑन द राईज. मग तो सुद्धा काय होत चाललाय, वाढत चाललाय. एका बाजूला हेल्थ केअर मध्ये काम करणारे प्रोफेशनल ते काम करून करून थकून गेलेत, आणि दुसऱ्या बाजूला जे पब्लिक आहे, जी घरात बसलेली आहे, ती सुद्धा घरात बसून बसून वैतागून गेले. ठीक आहे. सो ते त्यांच्यामधले जी इम्पेशन्स आहे ते सुद्धा काय झाले, वाढत चालले. सो द करेक्ट आन्सर विल काय असेल, मग करेक्ट आन्सर काय असेल, अलॉंग विथ बी इज द करेक्ट आन्सर. ओके, क्लियर सगळ्यांना? चलो आगे नेक्स्ट. Third question. Time starts now. टाइम अप, बोलो. ए, विष्णु ए, रेशमा ए, शेखर ए, जीतू ए, AK-47 ए. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना लक्षात आलं? बरं, अलाउड का बरं वापरलं, बॅन का बरं नाही? कारण पहिले कोण आलेलं आहे, बट नॉट म्हटलेलं आहे, म्हणून तिथं आपल्याला काय करता येणार नाही, तिकडे आपल्याला काय वापरता येणार नाही. एक मिनिट, मग तिथे आपल्याला काय वापरता येणार नाही, अलाउड वापरावं लागेल. बॅन किंवा प्रोहिबिटेड किंवा स्टॉप हे आपल्याला वापरता येणार नाही. क्लिअर सगळ्यांना? चलो देखते फिर एक्सप्लेनेशन. दिस इज नॉट अ प्लीजंट मिक्स ऑफ सर्कमस्टन्सेस. प्लीजंट मीन्स आनंददायी. हे काही खूप आनंददायी नाहीये की. अँड अटमोस्ट म्हणजे हायेस्ट, वाढणार. विजिल मस्ट कंटिन्यू. विजिल म्हणजेच काय असतं, अ पिरियड ऑफ किपिंग अवेक. स्पेशली हा शब्द जो आहे, एखादी प्रेयर असेल किंवा लेक्चर असेल तर त्यावेळेस जो व्हिजिल म्हणजे जे स्लीप, थोडस झोप येण्यासारखं जे वातावरण होतं, तर त्या अगोदर जे वाटतं आपल्याला त्याच्याशी रिलेटेड हा शब्द वापरला जातो. आणि इथे जो आहे तर हायएस्ट लेवलचं जे व्हिजिल आहे, म्हणजेच काय, अलर्टनेस जो आहे तो सगळ्यांमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. सो प्लीजंट मिक्स नाहीये, कशाचं, सर्कमस्टन्सेसचं, म्हणजे घटनाक्रमांचं. अँड अटमोस्ट व्हिजिल मस्ट कंटिन्यू. आणि म्हणून जे पण अलर्टनेस आहे तो कंटिन्यू राहिला पाहिजे. बाय नाऊ इट इज ऑल्सो एव्हिडंट दॅट complete lockdowns that disrupts economic activities cannot be sustained over a long periods of time. आणि आपल्याला हे पण लक्षात आलंय की आपण कम्प्लीट लॉकडाऊन जे आहे ते करू शकत नाही. कारण काय, हे जर कम्प्लीट लॉकडाऊन केलं तर त्या माध्यमातून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या आपल्या
सस्टेन करण्यासारखं नाहीये, ते खूप जास्त पद्धतीने डिस्टर्ब होतात. ठीक आहे. जिम्स अँड योगा सेंटर्स, जिम्स आणि योगा सेंटर्स यांना काय करण्यात आलेलं आहे, परमिट करण्यात आलंय, बट नॉट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, पण एज्युकेशनल शैक्षणिक संस्था, मेट्रो रेल अँड लार्ज गॅदरिंग्स, आणि जी लार्ज गॅदरिंग्स आहे, बरेच ग्रुपने एकत्र येणं, हे जे आहे यांना मात्र काय करण्यात आलेलं आहे, विल बी अलाउड इन द नेक्स्ट पेज. ठीक आहे, त्यांना अलाउ केलं जाईल कधी, नेक्स्ट पेज मध्ये. क्लिअर सगळ्यांना? सो द करेक्ट आन्सर विल बी, काय असेल मग करेक्ट आन्सर? अलाउड ए इज द करेक्ट आन्सर. सगळ्यांना क्लिअर? हा, कोण काय म्हणतायत? ओके, चलो आगे चलते हैं. नेक्स्ट क्वेश्चन, टाइम स्टार्ट्स. ओके, टाइम अप. बोलो. ई ई ई विष्णू ई. ठीक आहे, सगळ्यांचं करेक्ट आन्सर आहे. रिक्वायर्ड फॉर पाहिजे. मूवमेंट ऑफ पीपल अँड गुड्स अक्रॉस बॉर्डर्स विल बी इझियर ॲज पर द सेंटर्स गाईडलाईन. मग सेंटरच्या गाईडलाईन जर फॉलो केलं तर त्या माध्यमातून काय होईल, गुड्स, वस्तू आणि लोक यांना मूव्ह करणं एका बॉर्डर पासून दुसऱ्या बॉर्डर पर्यंत विल बी इझियर. हे काय होईल, थोडं सोपं होईल. रॅन्डम रेस्ट्रिक्शन्स ऑन मूवमेंट सच ॲज दोज इन तामिळनाडू where an e-pass is required for intra and interstate travel must now be done away with. काय केलं पाहिजे, जर आपण बघितलं आता सध्या आपण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या जर बंद करणं जे ते शक्य होत नाहीये, मग अशा केसमध्ये आपण काय करायला पाहिजे, लोकांची जे सेंटरच्या गाईडलाईन जर आपण यूज केल्या तर त्या माध्यमातून बॉर्डर पार करणं, इकडून तिकडे जाणं, हे गुड्सला आणि पीपलला दोन्हींना काय असेल, सोयीस्कर असेल. पण जसं आपण म्हटलं, समजा रॅन्डम रेस्ट्रिक्शन्स, काही अचानक, रॅन्डम मीन्स वेगवेगळ्या पार्ट मधले, मग रॅन्डम जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते रेस्ट्रिक्शन्स काय केले नाही पाहिजे ऑन मूवमेंट सच ॲज दोज इन तामिळनाडू, जसं की तामिळनाडूमध्ये आहे, वेअर अँड ई पास इज रिक्वायर्ड कंपल्सरी इंटरस्टेट, स्टेट मधल्या स्टेटमध्ये जरी फिरायचं असेल तरी पण ई पास हा कंपल्सरी आहे. मस्ट नाउ बी डन अवे विथ, डन अवे विथ म्हणजेच काय, काढून टाकणं, हे केलं पाहिजे. त्याच्यावरतीच अवलंबून राहणं हे योग्य नाहीये. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना? चला नेक्स्ट. सो द करेक्ट आन्सर काय होतं मग इथे, ई इज द करेक्ट आन्सर फॉर. चलो नेक्स्ट. स्टॉप, बोलो. ए बी इज बी बी. ठीक आहे, ए आणि बी दोन ऑप्शन आले. लेट्स चेक, बघूयात काय नेमका आन्सर आहे. ॲज अ वॅक्सिन ऑर अ क्युअर इज नॉट येट विजिबल, जसं की अजून सुद्धा वॅक्सिन किंवा क्युअर याच्यावरती काय उपाय असतील ते आपल्याला क्लिअरली विजिबल नाहीये. इट डायडस टाइम द फोकस ऑन अडॅप्टेशन गॉट शार्पर. हा असा वेळ आहे की अडॅप्टेशन, बदल करावे, स्वतःला बदलून घ्यावं, गॉट शार्पर, आपण त्यावर फोकस केला पाहिजे अजून चांगल्या पद्धतीने. म्हणजे काय, इट इज एक्सपेक्टेड टू हॅपन, ऑलरेडी हॅपन्ड, घडलेलं वगैरे नाहीये, होण्याची एक्सपेक्टेशन आहे, म्हणून मग इथं इट इज हे जास्त करेक्ट राहील. म्हणून द करेक्ट आन्सर इज ए. ए ऑप्शन ज्यांचं आलं होतं दॅट इज करेक्ट. ठीक आहे, काय आहे परत एकदा बघू.
ॲज अ वॅक्सिन ऑर अ क्युअर इज नॉट येट व्हिजिबल, अजूनही दूरपर्यंत वॅक्सिन किंवा उपाय हे व्हिजिबल नाही आहे, दृष्टिक्षेपात नाही आहे. इट इज टाइम द फोकस ऑन अडॅप्टेशन गॉट शार्पर. आपण जे आपल्यामध्ये होणारे जे बदल आहेत त्यावरती, त्या अडॅप्टेशनवरती, स्वतःमध्ये जे बदल करून घेतोय त्याच्यावरती लक्ष देण्याचा वेळ आहे. दो मेनी क्वेश्चन्स अबाउट कोविड-19 रिमेन, जरी बरेचसे प्रश्न हे अनसॉल्व राहिले, कोणते, कोविड-19 शी रिलेटेड, सर्टन मेजर्स आर इव्हिडेंटली हेल्पफुल. इव्हिडेंटली मीन्स एका टप्प्याटप्प्याने म्हणू शकतो आपण, हेल्पफुल इन मॅनेजिंग द पॅन्डेमिक बेटर अँड ब्रिंगिंग फॅटॅलिटीज डाऊन. जर समजा काही बदल आपण स्वतःमध्ये करून घेतले, काही मेजर्स आपण जर केले, तर त्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आपण काय करू शकतो, पॅन्डेमिकला जे आहे, ही जी महामारी आहे त्याला आपण त्याच्यामधून मॅनेज करणं आणि जी मॉर्टॅलिटी रेट आहे त्याला डाऊन करणं, या दोन गोष्टी आपण या माध्यमातून करू शकतो. क्लिअर? म्हणून इथं करेक्ट आन्सर असेल इज, नॉट वॉज. क्लिअर सगळ्यांना? यस, नो? चला पुढे. रेडी? नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट. आता इथं जी ब्लँक होती ती होती दॅट. फॉरच्या तिथे, फॉरच्या नंतरची होती, ते ऑलरेडी उत्तर जसं तसं राहून गेलंय. ठीक आहे. सो फॉर दॅट इथे होतं, द कमिंग फेज ऑफ अनलॉकिंग मस्ट प्रिपेअर द कंट्री फॉर कम्प्लीट ओपनिंग. मग कमिंग फेज, पुढचा जो फेज असणार आहे तो काय असणार आहे की अनलॉक करणारा जो आहे तो, हा फिलअप नाहीये सांगितलं ना, ते इथे होतं फॉर दॅट, इथे जे आहे ते फिलअप होतं, ब्लँक देण्यात राहिलं ते. ठीक आहे. मग पुढचा जो फेज आहे, अनलॉकिंग मस्ट प्रिपेअर द कंट्री फॉर कम्प्लीट ओपनिंग. मग पुढचा जो फेज असेल त्या फेज मध्ये कंट्रीला जे आहे तर काय केलं पाहिजे, पूर्णतः ओपन करून दिलं पाहिजे. कारण काय, जे हेल्थ रिलेटेड जे काही काम करणारे आहेत ते लोक थकून चालले आणि उरलेली पब्लिक जी आहे ती घरात बसलेली आहे, ती घरात बसून वैतागून चालली आहे. ठीक आहे. म्हणून पूर्णपणे काय करून दिलं पाहिजे, ओपनिंग करून दिलं पाहिजे. फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल टेस्टिंग शुड बी अनलॉक अँड मेड अवेलेबल ऑन डिमांड ॲज क्लोज टू होम ॲज पॉसिबल. जर समजा सगळं ओपन करून द्यायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा करणं काय गरजेचं आहे, टेस्टिंग केली पाहिजे सगळ्यांची अनलॉकच्या आधी, अँड मेड अवेलेबल, आणि ते जे आहे तर त्या टेस्टिंग डिमांड म्हणजे घरी जाऊन त्या टेस्टिंग ज्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे सगळ्यांच्या. दो फॉर दोज इन्फेक्टेड टू स्टॉप स्टेप आउट ऑफ होम इज अ फार सुपेरियर मेजर इन प्रिव्हेंटिंग स्प्रेड कम्पेअर टू इनएडिक्वेट मास्क युसेज. ठीक आहे. बघा काय होईल, जे जे इन्फेक्टेड असतील त्यांना घराच्या बाहेर न येऊ देणं हे सगळ्यात चांगलं ऑप्शन असेल. कशापेक्षा, कम्पेअर टू इनएडिक्वेट मास्क युसेज, मास्कचा अपुरा वापर करणाऱ्यापेक्षा जे लोक इन्फेक्टेड आहे त्यांच्या घरापर्यंत त्यांची टेस्टिंग केली पाहिजे, आणि जे जे इन्फेक्टेड आहे त्या लोकांना काय करावं, घरीच थांबावं म्हणून सांगावं. ठीक आहे. सो हा काय असेल, जरा चांगला मेजर असेल, चांगला उपाय असेल, मेजर म्हणजेच उपाय, चांगला उपाय असेल की ज्या माध्यमातून काय केलं जातील, स्प्रेड जो होतोय तो कुठेतरी प्रिव्हेंट केला जाईल, थांबवला जाईल. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट स्टार्ट. टाइम एंड, बोलो. बी 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 बी, सगळेजण बी. बरं ठीक आहे, सगळे म्हणताय म्हणजे तेच असेल. चलो आगे. विथ मोस्ट बी इज द करेक्ट आन्सर. ऑन डिपेंडन्स आहे, डिपेंड सोबत ऑन येतं किंवा अपॉन येतं. ठीक आहे. जर समजा ऑन कधी स्टेबल असेल तर, जर मुव्हिंग असेल किंवा चेंज होणार असेल तर मग आपण ओव्हर अपॉन जो आहे त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. विथ मोस्ट केसेस टर्निंग आउट टू बी असिम्टोमॅटिक्स, बऱ्याचशा केसेस या टर्निंग आउट सापडतायत
अशा की ज्या असिम्प्टोमॅटिक, ज्या कशा आहे सिम्पटम दाखवत नाही, काहीच त्यांचे चिन्ह दिसत नाही आजारी असण्याचे. वायडर अँड चीपर अवेलेबिलिटी ऑफ टेस्टिंग मस्ट बी थ्रस्ट एरिया फॉर द गव्हर्नमेंट नाऊ. थ्रस्ट मीन्स खूप जास्तीचा शोध घेणं. मग सध्या जे आहे गव्हर्नमेंटचं सगळ्यात मोठं काम जे आहे ते काय आहे तर टेस्टिंग जी आहे, जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी वाटतंय त्या त्या ठिकाणी सगळीकडे टेस्टिंग जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी. कारण सिम्पटम्स दिसत नाहीये पण तरी सुद्धा तो व्हायरस जो तो आहे, म्हणून जास्तीत जास्त टेस्ट जे आहेत त्या झाल्या पाहिजे. कशा टेस्ट झाल्या पाहिजे? इझी अर्ली डायग्नोसिस ऑफ इन्फेक्शन, हळूवारपणे अर्ली डायग्नोसिस, जे पण इन्फेक्शन आहे ते इझिली आणि अर्ली एकदम लवकर डायग्नोस होईल अशा पद्धतीच्या काही टेस्टिंग ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे. इवन व्हेन असिम्प्टोमॅटिक, जेव्हा काहीही सिम्पटम दिसत नाहीये तेव्हा सुद्धा विल गो अ लॉंग वे इन कंटेनमेंट. मग कंटेनमेंट जो झोन आहे किंवा जिथे जास्तीचे पेशंट्स वगैरे आहेत तर अशा ठिकाणी जिथे ज्यांच्यामध्ये सिम्पटम दिसत नाहीये अशा लोकांमध्ये सुद्धा जो काही इन्फेक्शन आहे ते लवकरात लवकर दिसलं पाहिजे. आणि जर त्याचं डायग्नोसिस लवकर झालं तर अशा टेस्टिंग ज्या आहेत त्या वाढवल्या पाहिजे. हे गव्हर्नमेंटचं जास्तीत जास्त महत्वाचं काम आहे. The concerns regarding increased dependence on rapid antigen tests in some places must be addressed. आणि म्हणून काय केलं पाहिजे? The concerns regarding increased dependence, जास्तीत जास्त डिपेंडन्स जो आहे तो कशावरती आहे? रॅपिड अँटीजन टेस्ट. जी अँटीजन नावाची जी टेस्ट आहे ज्या माध्यमातून इन्फेक्शन जर सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक असेल तर ते सुद्धा लक्षात येतं. तर त्या टेस्ट ज्या आहेत त्या सम प्लेसेस मस्ट बी ॲड्रेस, ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहे अशा ठिकाणी इन्क्रीज जास्तीत जास्त रॅपिड अँटीजन टेस्ट ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे. ओके, क्लिअर सगळ्यांना? सो द करेक्ट आन्सर काय असेल? करेक्ट आन्सर इथं बी ऑन इज द करेक्ट आन्सर. क्लिअर सगळ्यांना? चलो आगे. सेकंड टाइम स्टार्ट्स नाउ. टाइम एंड बोलो. ई ई ई ई ई ऑप्शन फ्रीली सगळ्या जणांचं करेक्ट आहे. फ्रीली इज द करेक्ट आन्सर. काय असायला पाहिजे? सगळ्यांना तो फ्रीली अवेलेबल असला पाहिजे. ठीक आहे, म्हणून जे आहे तर फ्रीली येईल करेक्ट आन्सर. ठीक, अभी चलते आगे. सेकंड, रियल टाइम एपिडेमियोलॉजिकल. एपिडेमियोलॉजिकल मीन्स जिओग्राफिकल डेटा शुड बी अनलॉक. काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डेटा जो आहे तो लपवला जातो. मग तो डेटा जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. जस्ट ॲज वेदर डेटा इज फ्रीली अवेलेबल अँड अलाउज फॉर क्रॉपिंग प्रॅक्टिस रिॲडजस्टमेंट. आणि तो डेटा जो आहे तो काय केला पाहिजे? सगळ्यांना फ्रीली अवेलेबल केला पाहिजे, ज्या माध्यमातून काय होईल? फॉर क्रॉपिंग प्रॅक्टिस रिॲडजस्टमेंट. मग ज्या ज्या प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत त्या त्यानुसार काय केलं जाईल? रिॲडजस्टमेंट. जिथं जिथं गरज आहे, समजा संख्या जर कळलीच नाही तर काय ऍक्शन घ्यायची ते कळणार नाही. ऍक्शन प्लॅन समजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तिथली किती संख्या आहे किंवा काय ती सिच्युएशन जी आहे ती काय करावं लागेल? सगळ्यांना अवेलेबल करून द्यावे लागेल. डिसॅग्रिगेटेड, सेग्रिगेटेड म्हणू शकतो आपण. ऍग्रिगेट करणं, एकत्र आणणं. डिसॅग्रिगेट म्हणजे सेपरेट करणं. डिसॅग्रिगेटेड रिअल टाइम डेटा इनेबल्स मायक्रो प्लॅनिंग. या असं जर डेटा मिळाला सेपरेट तर काय होईल? मायक्रो प्लॅनिंग, छोट्या छोट्या गोष्टींवर प्लॅनिंग करता येईल. अँड लोकलाइज बिहेवियर रिस्पॉन्स, कोणत्या कोणत्या एरियानुसार काय रिस्पॉन्स मिळतोय तो सुद्धा चेक करता येऊ शकतो. द प्रोक्लिव्हिटी, प्रोक्लिव्हिटी म्हणजे टेंडन्सी शोन बाय सम स्टेट्स अँड सिटीज टू कन्सील डेटा हॅज बीन सेल्फ डिफिटिंग. जर काही स्टेटने असं केलंय की डेटा लपवतायत, तो डेटा सिटी किंवा स्टेट असतील ते डेटा जे लपवणं आहे ते स्वतःला काय करून घेणं आहे? हरवण्याकडे घेऊन जाण्यासारखं आहे. कन्सील मीन्स लपवणे. कन्सील, कोवर्ट सिनोनिम आहे. आणि ओव्हर्ट म्हटलं तर ते काय? ऑपोजिट म्हणून वापरलं जातं कन्सीलच्या. ठीक आहे, सो सेल्फ डिफिटिंग. क्लिअर सगळ्यांना? इथे करेक्ट आन्सर असेल मग कोण? ई. चलो आगे. लास्ट सगळ्यांनी सॉल्व करा.
बोलो काय येईल मग सांगा. डज, डू, डज. AK-47 ए बी, एक जण बी म्हणताय डज. सगळेजण बोला पटपट. ओके, मॅक्झिमम जणांचं म्हणणं आहे ए आणि 1-2 जणांचं म्हणणं आहे बी. करूयात चेक आपण. इवन ऑफिशियल डेथ काउंट्स कोणता सब्जेक्ट आहे आपला? डेथ काउंट्स म्हणजे नंबर आहे, जास्तीचे असेल तर आपण डज वापरतो का? अरे वापरतो का? काय वापरतो? डू. ही शीट असेल तर डज, पण जर दे असेल तर डू वापरतो. म्हणून मग इथं काय येईल? काउंट्स आहे, प्लुरल फॉर्म आहे, म्हणून मग डू. बी इज द करेक्ट आन्सर. इव्हन ऑफिशियल डेथ काउंट, मग जर इथं आपण जर बघितलं तर ऑफिशियल डेथ काउंट्स आहे, म्हणून मग आपल्याला करेक्ट आन्सर असेल बी, नॉट ए. ए नाही आहे बरं का, कोणता आहे? बी. ठीक आहे, क्लियर? चलो देखते फिर एक्सप्लेनेशन बघू. इवन ऑफिशियल डेथ काउंट्स डू नॉट मॅच विथ द नंबर्स अवेलेबल विथ अदर सोर्सेस. जरी समजा ऑफिशियली जे काही डेथ सांगितलेले आहे त्या मॅच होत नाहीये कुणासोबत? अवेलेबल विथ अदर सोर्सेस. बाकीचे जे सोर्सेस कडनं जे कळतंय त्या नंबरशी ते मॅच करत नाही. देअर मस्ट बी एफर्ट्स टू हार्वेस्ट ॲक्युरेट डेटा. तरी सुद्धा हार्वेस्ट मीन्स गेन करणं. सो असे एफर्ट्स घेतले जात आहेत की ज्या माध्यमातून ॲक्युरेट डेटा जो आहे तो कसा मिळेल याकडे घेतले गेले पाहिजे. अँड विथ द इज ऑफ अवेलेबिलिटी, आणि तो सगळ्यांपर्यंत कसा पोहोचल यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे, एफर्ट्स घेतले पाहिजे. नॉर्मलसी, अल्बाइट, अ न्यू वन. नॉर्मलसी जसं की सगळेजण नॉर्मलसी म्हणतात, सगळेजणांना नॉर्मल लाईफ पाहिजे. अल्बाइट म्हणजेच दो असतं. अ न्यू वन, नॉर्मलसी अ न्यू वन कुड बी रिच्ड फास्टर विथ द राईट एफर्ट्स. जर योग्य दिशेने आपण एफर्ट्स घेतले तर नक्कीच नॉर्मलसी जी आहे ती आपल्याला मिळू शकते, लवकरात लवकर मिळू शकते. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जरा एफर्ट्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीचे घ्यावे लागेल. ओके, क्लिअर सगळ्यांना? इज देअर एनी डाऊट? क्लिअर? ठीक आहे, प्रत्येकाचे गुड डे टू ऑल ऑफ यू. प्रत्येकाचे रिझल्ट बद्दल बोला, किती आले? 10 पैकी 10